समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवाला प्रथम वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघटनेमधील सर्व मान्यवर, पालकवर्ग, गुरुजन वर्ग, या संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज 78वा 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस आणि 25वा कारगिल रौप्य महोत्सव अतिशय आनंदात आपण साजरा करतो। हा दिवस पाहण्यासाठी अनेक बलिदानाने आपले बलिदान, अनेक शूरवीरांनी, देशभक्तांनी आपले बलिदान दिले। त्या शूरवीरांना, देशभक्तांना आज आपण सर्व कोटी कोटी प्रणाम करू, कारण हा दिवस त्यांच्यामुळेच आपल्याला साजरा करण्यासाठी मिळतो। मुलांनो, खरंच मला आज आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटतं। शॉर्ट मध्ये सांगतो, त्याचं स्पष्टीकरण तुम्ही करा। तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, तुम्हीच तुमच्या जीवनाचा इतिहास घडवणार आहात। तुम्हाला माने साहेबांसारखं, त्या भारतीय माजी सैनिक संघटनेमधील मान्यवरांसारखं, गुरुजन वर्गासारखं इंजिनियर, डॉक्टर बनायचं असेल तर स्वतःचा इतिहास आपण स्वतः घडवला पाहिजे। तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार बनायचे आहे। त्यासाठी 15 ऑगस्टच्या शुभावसरावर आनंदाच्या दिवशी तुम्हाला एक 2 मूलमंत्र देतो। घरात कोठेही लावा, एक बोर्ड करा, वाचा, वेचा, साठवा आणि वेळेवर आठवा। या शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रत्येकाने पुढे गेलं पाहिजे आणि शारीरिक दृष्टिकोनातून पण पहिली अंघोळ सकाळची, पहिली अंघोळ घामाची, तीच आपल्या कामाची। पहिली अंघोळ घामाची, नंतरच अंघोळ करायची। आपल्याला शैक्षणिक दृष्टी पाहत शरीराकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे। पण मुलांचा अभ्यास करताना माझे तुम्हाला विनंती आहे, शारीरिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या अभ्यास करण्यापेक्षा भावनिक दृष्टिकोनातून